नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कोळे. मित्रांनो कॅनॉन G2012 या प्रिंटरला P07 हा प्रॉब्लेम जर येत असेल तर हा प्रॉब्लेम कसा आपण सॉल्व करायचा हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर असा P07 जर प्रॉब्लेम आपल्याला दाखवत असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं, सर्वात अगोदर पॉवर बटन ऑन केल्याच्यानंतर तुम्हाला P07 असं तुम्हाला एरर येत असेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करायचं, P07 असा एरर आला तर तुम्ही पहिलं काय करा, पॉवर बटन ऑफ करा. पॉवर बटन ऑफ केल्याच्या नंतर तुम्हाला पॉवर बटन ऑन करा आणि 5 वेळेस स्टॉप बटन हे प्रेस करत राहा. 1 2 3 4 5 असं 5 वेळेस पॉवर बटन केल्याच्या दाबून झाल्याच्या नंतर तुम्हाला अशी एक ब्लँक सीट वरून खाली लोड करून दे. त्याच्यानंतर आपल्याला असं एक हे येईल. हे झाल्याच्या असं आपल्याला दाखवल्याच्या नंतर परत मित्रांनो काय करायचं, आपण 4 वेळेस स्टॉप बटन परत प्रेस करायचं. 1 2 3 4 असं 4 वेळेस जर पॉवर स्टॉप बटन प्रेस केल्याच्या नंतर पॉवर बटन हे ऑफ करायचं. पॉवर बटन ऑफ झाल्याच्या नंतर परत आपण 3 वेळेस स्टॉप बटन हे करायचं. 1 2 3 3 वेळेस बटन झाल्याच्या नंतर पॉवर बटन परत एकदा ऑफ करून घ्या. पॉवर बटन परत ऑफ झाल्याच्या नंतर आपल्याला असं एक आवाज येईल मशीनचा. त्याच्यानंतर परत 5 वेळेस स्टॉप बटन हे प्रेस करा. 1 2 3 4 5 5 झाल्याच्या नंतर परत पॉवर बटन हे ऑफ करा. पॉवर बटन ऑफ केल्याच्या नंतर परत मित्रांनो पॉवर बटन ऑन करून घ्या. नंतर आपल्याला असा आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आपल्याला दिसून येईल. आणि जरी प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर त्यानंतर आपल्याला जर समोरचा एखादा प्रॉब्लेम दाखवत असेल, आपण एक वेळेस चेक करत 2 मिनटं वेट करा. आपण मशीनचे झाले म्हणजे आपल्याला समजून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आपलं प्रॉब्लेम P07चा क्लिअर होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या.